बोरगाव परिसरात सरपंच अशोक गवडी यांनी जन आक्रोश मोर्चासाठी केली जनजागृती। आदिवासी बांधवांच्या व मुलांच्या शिक्षणासाठी एकत्र येण्याचे केले आवाहन। आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी समाजच आरक्षण वाचवून विविध मागण्या खासगीकरण तात्काळ रद्द होण्यासाठी समस्त आदिवासी बांधवांना 9 जुलैपासून आदिवासी विकास आयुक्त कार्यालय नाशिक येथे आदिवासी विकास विभाग अंतर्गत चालवली जाणाऱ्या शासकीय आश्रमशाळा वसतिगृह यामधील वर्गातील वर्ग 4 कर्मचारी यांचा आदिवासी वाचला पाहिजे, जगला पाहिजे, शिकला पाहिजे व आदिवासी समाजाचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी आंदोलन चालू आहे। परंतु अद्यापही शासन प्रशासनाने कुठली दखल घेतलेली नाही म्हणून हे आंदोलन बघता सकल आदिवासी सामाजिक संघटना, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, शालेय व्यवस्थापन समिती यांनी वारंवार भेटी दिल्या। तसेच हे आंदोलन सुरू असताना शासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून समाज रस्त्यावर उतरलाय। येत्या दिनांक 25 ऑगस्ट रोजीपासून नाशिक येथे तपोवन ते आदिवासी विकास आयुक्त कार्यालय नाशिक पर्यंत उलान जन आक्रोश आंदोलन करण्याचे ठरविले आहे। तरी समस्त समाजाला आव्हान आहे की सर्वांनी या आंदोलनासाठी सहभागी व्हावं असे आवाहन बोरगाव ग्रामपंचायत सरपंच अशोक गवडी यांनी केलाय। अशा आहेत मागण्या। आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची 1791 पदे बाह्यस्त्रोत कंत्राटी खासगीकरण द्वारे भरण्याचा शासन आदेश दिनांक 21 मे तात्काळ रद्द करण्यात यावा। आदिवासी शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहामधील शैक्षणिक वर्ष 2024-25 कार्यरत वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी यांना तात्काळ रोजंदारी तासिका मानधन तत्वावर शाळेच्या पहिल्या दिवसापासून हजर करावे। रोजंदारी वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील पदे तात्काळ जीवित करणे। 16 नोव्हेंबर 2022 चा सुधारित आकृती बंद रद्द करण्यात यावा। सेंट्रल किचन योजना रद्द करून पूर्वीप्रमाणे आश्रमशाळेत भोजन व्यवस्था सुरू करणे। आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक भौतिक सुविधांची शाळेच्या पहिल्या दिवसापासून अंमलबजावणी करण्यात यावी। पेसा भरती व वन अधिकार कायद्याची अंमलबजावणी करणे। शबरी आवास योजना निधी तात्काळ वितरित करणे। जलजीवन मिशन अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करणे। अधिसंख्य पदांची कोर्टाच्या आदेशानुसार तात्काळ भरती करणे। आदिवासी विकास विभागात सर्व सेवा भरती लवकरात लवकर सुरू करणे। मोर्चा दरम्यान आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल झाले ते तात्काळ मागे घेणे। लोकशाही 18 न्यूज वृत्त संकलन विभाग कडवण। जय आदिवासी, जय जोहार, जय आदिवासी। 25 ऑगस्ट 2025 रोजी उलगुलान मोर्चासाठी सर्वांनी उपस्थित राहावे। एक बार फिर से रिटर्न थोड़ा उपस्थित थोड़ा तेज तुम्ही सांगून दाखवा ना त्याला माहित आहे ना, तो माझ्यापेक्षा चांगलं भाषण करतो। नाही पण माहिती देऊ आता परत